केतन अगरवालच्या मृत्यूनंतर सुरू झालेल्या तपासात आता आणखी एक महत्त्वाचा टप्पा समोर आला आहे. कारण या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयलचा भाऊ साहिल गोयल तब्बल 10 तास पोलिसांच्या चौकशीला सामोरा गेला. सकाळी पोलीस ठाण्यात गेलेला साहिल संध्याकाळी बाहेर पडला. पण या 10 तासात पोलिसांनी त्याला नेमके कोणते प्रश्न विचारले आणि तपासाला कोणती नवी दिशा मिळाली याची चर्चा आता सर्वत्र सुरू आहे. केतन अगरवालच्या मृत्यूची घटना सुरुवातीला अपघात असल्याचे सांगितले होते. मात्र केतनच्या कुटुंबियांनी संशय व्यक्त केल्यानंतर पोलिसांनी तपासाची दिशा बदलली. त्यानंतर सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांना अटक करण्यात आली. पोलिसांच्या मते दोघांनी मिळून लोहगड किल्ल्यावर केतनला दरीत ढकलण्याचा आरोप आहे. मात्र तपास जसा पुढे सरकत गेला तसे तसे अनेक नवे प्रश्न समोर येऊ लागले. त्याच्यातील सर्वात मोठा प्रश्न होता, सियाच्या कुटुंबाला चेतन चौधरी बद्दल माहिती होती का, आणि जर होती तर ती किती प्रमाणात. याच उत्तरांचा शोध घेण्यासाठी साहिल गोयलची चौकशी करण्यात आली. पोलिसांनी त्याला सिया आणि चेतनच्या संबंधांबाबत, त्याची ओळख कधीपासून होती, कुटुंबातील इतर सदस्यांना याची माहिती होती का, आणि सियाच्या लग्नाबाबत घरात नेमक्या कोणत्या चर्चा झाल्या होत्या याबद्दल विचारणा केली. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार साहिलला सिया आणि चेतन यांच्या संबंधाची माहिती होती. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार त्याने सियाला हे नाते संपवण्याचा सल्लाही दिला होता, कारण तिचा साखरपुडा केतन अगरवाल सोबत झाला होता. दरम्यान या प्रकरणात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा समोर आला आहे. काही माध्यमांनी दावा केला होता की सियाचे लग्न तिच्या इच्छेविरुद्ध ठरवण्यात आले होते. मात्र चौकशीत साहिलने पोलिसांना सांगितले की जर सियाला केतन सोबत लग्न करायचे नसते तर कुटुंबाने ते लग्न थांबवले असते. तिच्यावर कोणतीही जबरदस्ती करण्यात आलेली नव्हती, असा दावा त्याने केलाय. यामुळे तपासात एक नवे वळण आले आहे. कारण आतापर्यंत सोशल मीडियावर आणि विविध चर्चांमध्ये कौटुंबिक दबावामुळे सिया लग्न करत होती अशी चर्चा सुरू होती. परंतु साहिलच्या दबावामुळे त्या चर्चांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जर लग्नासाठी दबाव नव्हता तर मग नेमके असे काय घडले की हे प्रकरण इतक्या टोकाला गेले, हा प्रश्न आता अधिक गडद झाला आहे. तपासादरम्यान पोलिसांनी साहिल आणि चेतन यांच्यातील संबंधांबाबतही माहिती घेतली. केतन अगरवालच्या कुटुंबियांनी यापूर्वी दावा केला होता की साहिल आणि चेतन एकमेकांना ओळखत होते. त्यामुळे साहिल चेतनच्या हालचालींबद्दल किंवा सिया चेतनच्या संबंधांबद्दल कितपत माहिती होती याचा शोध पोलीस घेत आहेत. या प्रकरणात आधीच अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. पोलिसांच्या तपासात चेतन आणि सिया यांच्यात हजारो फोन कॉल्स झाल्याचे, काही चॅट्स डिलीट केल्याचे आणि घटना दिवशी चेतनने स्वतःचा फोन मागे ठेवून दुसरा फोन वापरल्याचे तपासात समोर आले आहे. या सर्व डिजिटल पुराव्यांचीही पोलिसांकडून छाननी सुरू आहे. दरम्यान सियाच्या कुटुंबियांनीही या प्रकरणामुळे धक्का बसल्याचे सांगितले आहे. काही वृत्तांनुसार कुटुंबाला चेतनबद्दल पूर्ण माहिती नव्हती आणि केतनला ते आपल्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे मानत होते. दुसरीकडे तपासात असेही समोर आले आहे की कुटुंबाला सिया आणि चेतनच्या संबंधाची माहिती मिळाल्यानंतरच सियाचे लग्न केतन सोबत ठरवण्यात आले होते. साहिल गोयलची 10 तास चाललेली चौकशी संपली असली तरी या प्रकरणात अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. साहिलला नेमकी किती माहिती होती, कुटुंबातील इतर सदस्यांना काय माहित होते, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सिया आणि चेतन यांच्या कथित नात्याने या संपूर्ण घटनेत नेमकी कोणती भूमिका बजावली. या प्रश्नांची उत्तरं आता पुढील पोलीस तपासात, फॉरेन्सिक पुरावे आणि न्यायालयीन प्रक्रियेतून समोर येणार आहेत. पण एक गोष्ट निश्चित आहे, लोहगडावरील एका मृत्यूने सुरू झालेली ही कहाणी आता केवळ हत्या प्रकरण राहिलेली नाही, तर त्यामागील नातेसंबंध, कुटुंबियांची भूमिका आणि लपलेली सत्य उघड करणारा एक गुंतागुंतीचा तपास बनला आहे. अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.